विकेंडचं बघा ट्रॅफिक, लॉंग विकेंड आहे ना, तर सगळे लोक, आणि हा लास्ट विकेंड आहे बिफोर द ॲक्च्युअल विंटर स्टार्ट, त्यामुळं सगळे लोक बाहेर जात आहेत. आणि 3 days कंटिन्यू आम्हाला सुट्ट्यात, म्हणजे सॅटर्डे, संडे आणि मंडे किंग्स बर्थडेची सुट्टी आहे, लॉंग विकेंड आहे. आणि आत्ता वाजले किती, 12 वाजलेत आणि ट्रॅफिक खूप आहे. ते आमच्या फेवरेट स्पॉटला थांबलोय पेट्रोलसाठी आणि थोडंसं गाडीमध्ये हवा पण चेक करायची. आणि खातोय आम्ही सुशी. असं एक ब्रिज आहे जिथून आता आपण रॅगलरला जातोय ना, तर हँटलीवरून जातो. त्याच्यामध्ये असं एक छान ब्रिज आहे. ऑलमोस्ट 44 मिनिट्स राहिलेत रॅगलरला पोहोचायला. आणि तिथे ना वॉटरफॉल्स आहेत. आणि एक आमच्या फ्रेंड्सने आम्हाला सजेस्ट केलं की तिथे लाला लँड म्हणून एक असं छोटंसं कॅफे, तर तिथं पण फूड वगैरे चांगलं मिळतं, तर ते पण आम्ही एक्सप्लोर करणार आहे. लेट्स गो. सो आता आपण पोहोचलेलो आहोत रॅगलँडला, जे आपल्या बॉटनी पासून, घरापासून रॅगलँडपर्यंत 2 तास लागतात. तर आपण 2 तास ड्राईव्ह करून इथं पोहोचलोय. आता आपण जातोय. भूक लागली, म्हणजे ॲक्च्युली लंच टाईम होऊन गेला, तर 2:30 वाजलेत. भूक लागली थोडीशी, म्हणून आम्ही आता खातो आणि मग त्यानंतर इथे वॉटरफॉल आहे ते एन्जॉय करतो. ते छान आहे रॅगलँड, आवडलं मला. हा सगळा सेंटरचा एरिया आहे. हा सेंटरचा एरिया आहे. लोक आहेत फिरायला आलेत रॅगलँडला. लोक आलेत आणि इथं लॉंग विकेंड असल्यामुळे लोक असं छोटे छोटे ट्रिप करतात ना, 1 डे ट्रिप, की सकाळी जाऊन संध्याकाळी परत घरी. तर मग हे रॅगलँड, हॅमिल्टन हे असे 2 hours वरती आहेत ते, की लोक निघतात ऑकलंडमधून आणि इथे मस्त टाइम स्पेंड करतात, लंच करतात, फिरतात आणि मग बॅक टू होम. आता आपण इथे रॅगलँडला पोचलोय. आता जाऊया आपण रेस्टॉरंटमध्ये, की कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन लंच करू शकतो. तिथे गाडी पार्क केली आम्ही इथं. तेवढं ऊन आहे, पण तरी पण मी जॅकेट घातले, कारण थंड आहे इकडे रॅगलँडला, बऱ्यापैकी थंड आहे, हवा आहे. आणि इथे गाडी पार्क केल्यानंतर इथे म्हणजे लाईक अ सिटी सेंटरसारखंच आहे, जिथे सगळे रेस्टॉरंट्स आहेत, शॉप्स आहेत. तर मग एक्सप्लोअर करून तिथे थोडंसं नाही, ॲक्च्युली पोट भरूनच जेवण करणार आहे, कारण भूक पण लागली आता सगळ्यांना. आणि मग जेवण करून थोडंसं इथे स्पॉट्स एक्सप्लोअर करूया, बघूया काय होतंय. हो ना, येस, अगं आपण जातोय तिथे. हो ना, असे छोटे छोटे शॉप्स वगैरे आहेत इथे, सेल चालू आहे. आणि इथं बघ रेंटल्स ऑफ सपोर्ट्स अँड वेट सूट्स पण तुम्हाला इथे, तुम्ही सर्फिंग करणार असेल तर ते पण रेंटल मिळते इथे. असे शॉप्स आहेत छान. मला ना असे छोट्या विलेजमध्ये असे छोटेसे जे शॉप्स असतात ना, ते खूप आवडतात. म्हणजे तिथे ना काहीतरी तुम्हाला युनिक स्टफ पण मिळतं. सी बरिटो अँड व्हेजी रॅप सॅलड्स. इथे आतमध्ये थोडंसं चालत आलं ना तुम्ही, तर इथे असं बँड वगैरे आहे, जे लाईव्ह म्युझिक वगैरे असतं. रात्रीनं लोक इथं डिनर करतात. 4 o'clock नंतर डिनर सुरू होतं आणि मग लाईव्ह म्युझिक आणि विथ डिनर, इट्स परफेक्ट कॉम्बिनेशन. चालू करतील ते मोठे. हो, 4 o'clockला. तुला म्हणले त्यांनी तिथे लिहिलंय 4 o'clock. आता इथे आम्ही एका झालोय आम्ही रेस्टॉरंटमध्ये ना फूड ऑर्डर केले, गार्लिक ब्रेड, व्हेजिटेरियन लोडेड फ्राईज आणि बर्गर. सो
ते खाऊन त्यानंतर ना समोरच इथे एका आमच्या फ्रेंडनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की तिथे चांगले हे मिळतात म्हणून पॉपकॉर्न्स, तर ते पॉपकॉर्न्स पण घेऊ आणि मग नंतर डेझर्ट. I will be having. अशा पद्धतीने आम्ही सगळं ऑर्डर केलेलं आहे. सगळं फूड फिनिश केलं आहे आम्ही आणि आता आम्ही जातोय बाहेर काहीतरी डेझर्ट खाण्यासाठी, स्वीट खाण्यासाठी. की त्याने लाला लँड म्हणून एक आहे कॅफे ट्री. दिस इज द ब्राउनीज, वी गॉट इट. तर ना इथून आम्ही पॉपकॉर्न घेतलेत. बटर अँड सॉल्टच्या मी पॉपकॉर्न घेतलेत, बस तेवढे. एक छोटंसं पॅकेट घेतलं कारण ॲक्च्युली ना ह्यांच्याकडे जास्त करून कॅरेमलाइज पॉपकॉर्न खातात हे लोक. तर आम्ही फक्त बटर अँड सॉल्टचं घेतलं. त्यानंतर इथं जवळच समोर असं हे लेक आहे, तिथे जातोय. आता बघ ना किती ऑलमोस्ट 4 वाजलेत. इट लुक सो गुड. हा ना. तर इथून ना असं ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं असं चालत त्या साईडला जायचं आणि म्हणजे इथे ही एक छोटीशी ॲक्टिव्हिटी म्हटलं तरी चालेल वॉक करायला जाण्यासाठी. सो वाईफ गाईज, वाईफ. आता आम्ही फिरून आमचं खाऊन वगैरे झालंय. आता आम्ही वाजलेत किती 4, 4:30 झालेत. आता इथून जातोय आम्ही वॉटरफॉलला. त्या वॉटरफॉलचं नाव काय? ब्रायडल वेल वॉटरफॉल. आणि तो पण इथं फेमस आहे रॅगलँडमध्ये. तर तिथे जातो, ते एक्सप्लोअर करतो. मग लवकर, आता विंटरमुळे लवकर अंधार होतो ना, त्यामुळे आम्ही लवकर इथून निघू आणि ऑकलंडला पोहोचू. आम्ही इथं पोहोचलोय बर्डवेल आणि तिथे जातोय आता वॉक करत. आणि माहिती नाही मला किती वेळ लागतोय वॉक करून तिथे जाण्यासाठी. तर जाऊन आम्ही ट्राय करतो. ट्राय नाही ॲक्च्युली जातोच आहे. आणि मग बघूया कसं वॉटरफॉल आहे ते. फक्त 10 मिनिट आहे कार पार्कपासून, की तुम्ही डायरेक्ट असं वॉक करत वॉकिंग 10 मिनिट्समध्ये तुम्ही तिथे जाऊ शकता. पण आम्हाला थोडासा उशीर झाला आहे, त्यामुळं मला नाही वाटत की हे फार असा क्लिअर वॉटरफॉल तुम्हाला दिसेल. पण या, लेट्स ट्राय. जाऊया आपण फास्ट. तर हा 10 मिनिट्सचा वॉक आहे आणि तो दोन इथे ना. And look at the view. This is the waterfall. तर इथं कसं आहे माहिती का, तुम्हाला वेगवेगळे डिरेक्शन आहेत. तुम्हाला टॉप व्ह्यूला जायचं असेल ना, तर तुम्ही तिथून पण बघू शकता. हा मिड व्ह्यू आहे की तुम्ही इथे थांबून पूर्ण व्ह्यू बघू शकता, म्हणजे पूर्ण वॉटरफॉल बघू शकता. आणि जर तुम्हाला फक्त कुठून वॉटरफॉल सुरू होते ते पाहायचं असेल तर टॉप व्ह्यूला जाऊ शकता. आणि खाली जायचं असेल ना, तर खाली पण पूर्ण जाऊन ब्रिज पूर्ण कंप्लीट केल्यानंतर पूर्ण खालून तुम्हाला पूर्ण वरचा वॉटरफॉल पूर्ण दिसू शकतो. आम्ही जातो इथं खाली आणि खालून जाऊन मग पूर्ण व्ह्यू बघू की कसा व्ह्यू आहे बर्डवेल वॉटरफॉलचा, म्हणजेच धबधब्याचा. आत्ता आम्ही 265 स्टेप्स क्लाइंब अप आणि क्लाइंब डाऊन करून सगळं वॉटरफॉलचं व्ह्यू वगैरे बघून आत्ता जवळजवळ वाजले 5:30
आणि आता खूप अंधार झालाय, तुम्ही बघू शकता किती अंधार आहे. आणि आता आम्ही रॅगलॅनवरून जातो ऑकलंडला. तर ऑलमोस्ट 2 आवर्समध्ये आम्ही पोहोचू आणि मग तिथे पोहोचल्यानंतर मग डिनरचा प्लॅन करू. आणि अशा प्रकारे आम्ही आमची आज रॅगलॅनची ट्रिप केली आहे. 1 डे आमचा सॅटर्डे मस्त स्पेंड झाला आहे. आय होप यू लाईक माय व्हिडिओ. बाय.